आपल्याला जे नाव मिळतं ते नाव मिळाल्यानंतर मग त्या अनुषंगाने धर्म, जात, पंथ आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला येऊन चिकटतात आणि अशा तऱ्हेने एक मोठा फुगा तयार होतो. एक मोठा फुगा तयार होतो आणि हा जो एक मोठा फुगा तयार होतो तो सर्वांना व्यापून टाकतो. हे मला अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे की तो सर्वांनाच व्यापून टाकतो. आणि बघा, तुम्ही स्वतःच्या जीवनाकडेच बघा की तुम्हाला आज मी अमुक आणि मी असा, मी अमुक हा अहंकार आणि मी असा हा अभिमान, याच्या पलीकडे तुमचं जातं का बघा. सरड्याचा रंग जसा, सरड्याचं जशी धाव कुंपणापर्यंत, तशी आपली जी धाव आहे ना ती एवढीच आहे, मी अमुक आणि मी असा. बघा, विचार करून बघा. तुम्हाला कोणी विचारलं तर मी अमुक आणि मग मी कसा, मी असा, मग धर्म, जात, पंथ वगैरे सगळं येईल. ते कळलं की नाही? तर हे सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेने ह्यालाच अहंकार आणि अभिमान म्हणतात. अहंकार अभिमान म्हणजे काय? लोक समजतात तो फार वेगळा समजतात, चुकीचं समजतात. खरा जो अहंकार आणि अभिमान जो आहे, आणि अहंकार आणि अभिमान याच्यामध्ये फरक फार मोठा नाही. चहा आणि कॉफीमध्ये काय फरक? फार थोडा आहे. दोन्ही भाऊ बहिणी. तसं या ठिकाणी हे जे अहंकार आणि अभिमान जे आहे त्यांच्यामध्ये फरक फार नाही आहे. कळलं की नाही? थोडा एक सूक्ष्म आहे, एक स्थूल आहे, एवढाच फरक आहे. पण दोन्ही भाऊ बहिणीच आहेत. तर असं हे जे अहंकार आणि अभिमान जे आहेत, तो जो एक फुगा आहे, अहंकाराचा जो फुगा आहे, आता आपण नुसतंच अहंकार म्हणूया कारण अहंकारामध्ये अभिमान येतोच. तर हा जो अहंकार आहे हा एवढा फुगला की ह्या अहंकाराने सर्वांना व्यापून टाकलं. ते इतकं व्यापून टाकलं की आपण सर्वांना विसरून गेलो. की देवाला विसरलो, आपण आपल्या शरीराला विसरलो, आपण अंतर्मनाला विसरलो, आपण मनाला विसरलो, सगळ्याला आपण विसरून गेलो. ह्याचं कारण काय? याचं कारण अहंकार. आणि हा जो अहंकार जो आहे, हा अहंकार आणि त्याच्या जोडीला अभिमान, हे लक्षात ठेवायचं. अहंकार म्हटल्यानंतर तिथे अभिमान आलाच. तेव्हा अहंकार आणि अभिमान हे दोन्ही मिळून जे काही आहे तो एक मोठा फुगा आपला तयार झाला आणि हा फुगा आपल्याला सगळ्यांना व्यापून टाकतो. आता हा व्यापून कसा टाकतो? कोणाच्या आधाराने? शरीराच्या आधाराने. शरीराच्या आधाराने. की शरीरच नाही तर हा फुगा येणार नाही. हा फुगा जो आहे तो शरीराच्या आधाराने, जसं एखादी वेल शरीराच्या आधाराने वाढत 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 जाते आणि ती झाडालाच व्यापून टाकते. म्हणजे आधार झाडाचा घेते आणि झाडालाच व्यापून टाकते. परिस्थिती अशी होती की झाड दिसतच नाही आणि वेलच दिसते. तसं आज आपली परिस्थिती झालेली आहे की आज अहंकार आणि अभिमान यांनी या शरीराला, मनाला, जीवाला, शिवाला, ईश्वराला, परमेश्वराला, या सर्वांना व्यापून टाकलेलं आहे. आणि म्हणून हे सर्वांना व्यापून टाकून आज आपल्याला दिसतंय काय? तर फक्त अहंकार आणि अभिमान. ह्याला मुखवटा असं म्हणतात. ह्याला मुखवटा असं म्हणतात. आणि या मुखवटा घेऊन आपण फिरत असतो. म्हणून मागल्या खेपेला मी सांगितलं होतं वॉलपेपरचं उदाहरण. वॉलपेपरमध्ये भिंत गायब होते, भिंत दिसेनाशी होते आणि त्या भिंतीवर जो वॉलपेपर आहे लोकांना तोच दिसतो. तो वॉलपेपर दिसतो, भिंत कोणालाही दिसत नाही. आणि शेवटी भिंतसुद्धा जर बोलायला लागली, बोलत नाही ते आपलं नशीब, पण ते जर बोलायला लागली तर ती मी भिंत विसरून जाणार आणि मी वॉलपेपर म्हणणार. आणि मी वॉलपेपर नुसतं म्हणणार नाही तर त्या वॉलपेपरवर जे चित्र आहे ते मी असं म्हणणार. मला वाटतं हा विषय तुम्हाला नीट समजला असेल. हे मी का सांगतो? हे फार महत्त्वाचं आहे की आज जगामध्ये सगळं जे आहे ना, भानगडी ज्याला आपण म्हणतो ना, ते इथून सुरुवात झालेली आहे. मुळात हे काही वाईट आहे असं नव्हे. मुळात ह्यातलं काहीच वाईट नाही आहे. धर्म वाईट नाही, जात वाईट नाही, पंथ वाईट नाही, वंश वाईट नाही, कुळ गोत्र ह्यातलं काहीच वाईट नसतं. जगामध्ये वाईट काही नसतं. वाईट असतं ना तो फक्त आपल्या ठिकाणी असणारा दुजाभाव. जो दुजाभाव ज्याला म्हणतात ना तो वाईट असतो. त्याला तुकाराम महाराजांनी मत्सर असं म्हटलं आहे.
न घडो कोणाही भूताचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा मत्सर म्हणजे द्वेष, मत्सर म्हणजे तिरस्कार. कळलं की नाही? की ह्याच्यातून मत्सर एकदा माणसाच्या ठिकाणी आला ना की त्याच्यातून मग द्वेष, तिरस्कार, मग एकमेकांबद्दलचा दुजाभाव तो वाढत 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 इतका जातो की मग त्याचं परिणती दंगे धोपे, युद्ध, लढाया, तंटे बखेडे ह्याच्यामध्ये त्याची परिणती होते. म्हणून वाईट फक्त एकच आहे, बाकी काही जगात वाईट नाही. तो म्हणजे दुजाभाव. श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा दुजाभाव ह्याला म्हणतात. कळलं की नाही? श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा दुजाभाव आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? सर्व उपयुक्त. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, सगळे उपयुक्त आहेत. मला तुम्ही सांगा, जगामध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे ते विविध निर्माण झालेलं आहे, विविधता आहे. ज्याला आपण विविधता म्हणतो ना, वैविध्य, ती विविधता ज्याला आपण म्हणतो ती विविधता आहे. आणि ही जी विविधता आहे हेच खरं वैभव आहे, हेच खरं ऐश्वर्य आहे. तर विविधताच नाही तर त्याला काय मजा आहे? जर जगामध्ये सगळ्याच गोष्टी सारख्या असत्या तर हे ज्या जगात मजाच नव्हती. पण ही विविधता आहे. आणि ही जी विविधता जी आहे ना, ही विविधता म्हणजे व्यवस्थेचा भाग आहे. म्हणजे परमेश्वराचा तो अविभाज्य भाग आहे विविधता. आणि म्हणून कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ हे जीवनविद्येला मान्यच नाही. जीवनविद्या असं सांगते सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. कारण का? सर्व उपयुक्त. बायको उपयुक्त, नवरा उपयुक्त. आता नवरा श्रेष्ठ का बायको श्रेष्ठ? पुरुषांनी म्हणावं पुरुष श्रेष्ठ म्हणून, पण ते खरं नाही. निसर्गाने असं काय सांगितलेलं नाही की पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ असं सांगितलेलं नाही. निसर्गाने सांगितलेलं नाही. पुरुषांनी स्वतःचीच कल्पना करून घेतली आणि त्याच्यातून पुन्हा मग भानगडी निर्माण झाल्या. कळलं की नाही? मग स्त्रियांना वाईट रीतीने वागवणं, त्यांना मारहाण करणं, त्यांचा अपमान करणं वगैरे वगैरे ज्या काही अनिष्ट पद्धती ज्या निर्माण झाल्या त्याच्या कारणे कनिष्ठ श्रेष्ठ भावना किंवा दुजाभाव हा जो निर्माण झाला तो आहे. म्हणजे घरात ते दारात, ते समाजात, ते राष्ट्रात, ते विश्वात. आणि म्हणून हा जो दुजाभाव आहे हा जर गेला तर सगळं चांगलं आहे, काय वाईट नाही. आपली मुलं काय वाईट आहेत का? पण मुलामध्ये भेदभाव करायचा नाही. नाही तर एक मुलगा ना हुशार आहे, दुसरा कमी हुशार आहे, असू दे ना. तो कमी हुशार असणं हा व्यवस्थेचा भाग आहे. हे आपण लक्षातच घेत नाही. सगळीच मुलं जर हुशार असेल ना तर हे जगच चालणार नाही. काही कमी हुशार आहेत, काही अधिक हुशार आहेत, हा व्यवस्थेचा भाग आहे. हे आपण लक्षात घेत नाही आणि आपण तुलना करत बसतो. आता ह्याच्यामध्ये एक गंमत अशी असते की हा मुलगा एका ह्याच्यामध्ये हुशार आहे मान्य, पण तो दुसऱ्या ठिकाणी कमी असेल. तर ज्याला तुम्ही कमी हुशार म्हणता ना तो या पहिल्यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये अधिक हुशार असेल. तर तो कुठल्या क्षेत्रामध्ये उपयुक्त आहे ते आईवडिलांनी शोधून काढलं पाहिजे. आईवडिलांची ती जबाबदारी आहे की हा मुलगा जो कमी हुशार आहे तो कमी हुशार अभ्यासात असेल पण क्रिकेटमध्ये तो चांगला खेळेल, तो क्रिकेटमध्ये नावरूपाला येईल, तो सचिन होईल. आता सचिन जर अभ्यासच करत बसला असला तर पाकिस्तानबरोबर आपण मॅच जिंकला असतो का? जर सांगायचा मुद्दा असा की कोण कमी आणि कोण जास्त असं आपण जेव्हा म्हणतो ना, हे मुळात ही तुलना करणंच चुकीचं आहे. जीवनविद्येला तुलना करणं हे मान्यच नाही. कारण जीवनविद्या असं सांगते सर्व उपयुक्त आहे, सर्व उपयुक्त आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. परमेश्वर सर्वामध्ये भरलेला आहे. तर अर्थ काय? आता परमेश्वर जर सर्वामध्ये आहे, ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. मग परमेश्वर जर सर्वामध्ये भरलेला जर आहे तर मग कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ? सगळे उपयुक्त. ही एकदा दृष्टी आपण घेऊन जगामध्ये नांदायला लागलो आणि घरापासून त्याची सुरुवात केली, आनंदी आनंद आहे. घरात स्वर्ग होईल आणि या जगातच नंदनवन होईल. हे सगळं आपल्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवन शिल्पकार.
काय झालं आहे आता की आपल्याला हे कोणी सांगत नाही, कोणी शिकवत नाही, कळलं की नाही. आणि मग आमचं घराणं श्रेष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, आमची जात श्रेष्ठ, त्याही कनिष्ठ, मग त्यांच्याजवळ बसू नकोस, मग त्यांच्यापासून लांब राहा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण निर्माण केल्या. ह्याच्यातून काय चांगलं निर्माण झालं का? ह्याच्यातून काही चांगलं निर्माण झालं नाही. जे उलट परिस्थिती चिघळतच गेली. जीवनविद्येलाही मान्य नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की हा जो अहंकार आणि अभिमान हा जो भाग आहे हा निर्माण होतो त्याचं मूळ दुजाभावामध्ये आहे. मी श्रेष्ठ किंवा मी कनिष्ठ हा दुजाभाव जो आहे हा दुजाभावामध्ये निर्माण होतो. आणि हा दुजाभाव निर्माण होण्याला कारण संस्कृती असते. कारण संस्कृतीतून जे संस्कार येतात त्या संस्कारातून हा दुजाभाव निर्माण होतो. आणि म्हणून संस्कृती ही मानवी संस्कृतीच पाहिजे, तर दुजाभाव निर्माण होणार नाही. नाहीतर आता जे चाललेलं आहे असं चालत राहणार, इतिहासाची पुनरावृत्तीच होत राहणार. आणि म्हणून बहिर्मन हे महत्त्वाचं आहे. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की बहिर्मन किती महत्त्वाचं आहे, की बहिर्मन इतकं महत्त्वाचं आहे की बहिर्मन फुगत 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 गेलं की ते बाकी सर्वांना झाकून टाकतं. ते बाकीचं सर्वांना झाकून टाकतं. आणि ते पुन्हा फुगत फुगत जातं ना, ते शरीराच्या आधारानेच जातं. हे पुन्हा लक्षात ठेवायचं, शरीराच्या आधाराने होतं. आता आणखीन मी एक गंमत सांगतो तुम्हाला. देव दिसतो का? देव दिसत नाही. मग आता मी मगाशी जे नाव सांगितलं की तुमचं, आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, मी मगाशी मागल्या प्रवचनात सांगितलं गोविंदराव तपासे नाव सांगितलं. आता हा गोविंदराव तपासे शोधून पण त्याचा तपास लागणार नाही, शोधून सुद्धा तो सापडणार नाही. गोविंदराव तपासे काय? मग शेवटी तुम्हाला बोट दाखवावं लागेल, अहो ते गोविंदराव तपासे. म्हणजे तुम्ही बोट कोणाकडे दाखवलं? शरीराकडे. तो माणूस आहे ना, तो माणूस गोविंदराव तपासे असं तुम्ही बोट करून दाखवणार. पण गोविंदराव तपासे म्हणजे त्या माणसाकडे जर शोधायला गेला तर तो तुम्हाला दिसणारच नाही. म्हणजे गोविंदराव तपासे दिसत नाही, दिसतं शरीर. तसा परमेश्वर दिसत नाही, दिसतं शरीर. म्हणून शरीर साक्षात परमेश्वर हा जो सिद्धांत मी जो मांडलेला आहे त्याचं कारण हे आहे की दोन्ही बाजूने बघा तुम्ही, की दोन्ही बाजूने, या बाजूने या बाजूने बघा की परमेश्वराच्या अंगाने परमेश्वर दिसत नाही, पण परमेश्वर शरीर रूपाने प्रगट आहे. तुम्ही अहंकार आणि अभिमान याच्या अंगाने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तो जो अमुक आणि तमुक म्हणणारा जो आहे तो काही दिसत नाही. मग तो दिसतो शरीराच्या अंगाने. म्हणजे शेवटी महत्त्वाचं काय ते शरीर महत्त्वाचं आहे. आणि शरीर म्हणजे माणूस. आणि म्हणून माणूस हा महत्त्वाचा आहे. शेवटी महत्त्वाचा काय आहे? माणूस. मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, वंशाचा, संप्रदायाचा असला ना तरी काही बिघडत नाही. असू दे ना. काय गंमत अशी आहे की मला आळूची भाजी आवडते, म्हणजे काय जगातल्या सर्व लोकांना आळूची भाजी आवडली पाहिजे असं आहे? नाही 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 नाही, आम्ही आळूची भाजी खातो, तू आळूची भाजीच खाल्ली पाहिजे. म्हणजे हा वेडेपण आहे, हा वेडेपण आहे. मी भजन करतो, तूही भजन केलं पाहिजे. अरे मी का भजन करीन? मी आरती करीन, मी पोथी वाचीन. तुला भजन आवडतं, कर तू भजन. मला आरती आवडते, मी आरती पडते. मला नमाज पडावीशी वाटतात, मी नमाज पडेन. नाही नाही, मी नमाज पडतो, तूही नमाज पडले पाहिजे. हा जो आपण म्हणतो ना, ह्याच्यातून सगळं वाईट निर्माण होतं. सगळं जे अनिष्ट निर्माण होतं ना, की माझं जे आहे तेच तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं जेव्हा तुम्ही म्हणता तर त्याच्यातून सगळं अनिष्ट निर्माण होतं, सगळं अनिष्ट निर्माण होतं. म्हणून महत्त्व माणसाला आहे असं जेव्हा माणूसच ठरवेल, कारण माणूसच हे ठरवत नाही ना, माणूसच हे ठरवत नाही. सगळं बिघडवलं काय माणसानेच. आज संबंध जगात वाळवंट होण्याची जी वेळ आलेली आहे ना त्याचं कारण माणूस. कारण की नाही, आज जगात वाळवंट होण्याची वेळ आलेली आहे. आज भर लोक आपले झोपलेले आहेत. पण आज परिस्थिती अशी आहे की इतकी परिस्थिती बिघडत चाललेली आहे, इतकी परिस्थिती बिघडत चाललेली आहे की आपण म्हणतो विज्ञान विज्ञान विज्ञान, आणि विज्ञान चांगलं आहे याबद्दल वाद नाही, पण विज्ञानाचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे शेवटी माणसाच्या हातात आहे. पैसा वाईट का चांगला?
चांगला काळ आणि दोन्ही आहे. त्याचा तुम्ही उपयोग कसा कराल त्याच्यावर ते अवलंबून आहे. तसं विज्ञानाचं आहे. आज विज्ञानाचा आम्ही उपयोग करून 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 त्याचा इतका दुरुपयोग केलेला आहे की या जगाचं आज ना उद्या वाळवंट होणार असं शास्त्रज्ञच सांगतात. कळलं की नाही? शास्त्रज्ञच सांगतात की जगाचं वाळवंट. बघा ना, आज पाणी मिळत नाही. आज कित्येक गावामध्ये आज पाणी नाही आहे. का नाही पाणी? झाडं नाही म्हणून. झाडं का नाही? झाडं तोडण्याकडे आणि त्याच्या जागी इमारती बांधण्याकडे प्रवृत्ती. झाडाची तुम्ही जे एकदा वृक्षतोड करायला सुरुवात केली की सगळं पर्यावरण बिघडतं. म्हणून सगळं पर्यावरणाचा जो तोल आहे ना तो माझ्यामध्ये वृक्षावर आहे. म्हणून वृक्ष तुम्ही जितके लावाल, आज सगळे डोंगर बोडके झालेले आहेत. बघा तुम्ही रेल्वेतून जा, मोटारीतून जा आणि आजूबाजूला पहा, डोंगर बोडके झालेले आहेत. हे डोंगर ज्यावेळेला हिरवेगार होतील तेव्हा या जगाचं नंदनवन होईल. तेव्हा जगाचं नंदनवन होईल. तर सांगायचा मुद्दा असा की माणूस हा जो प्राणी आहे, ह्या माणसाला जी बुद्धी देवाने दिलेली आहे त्या बुद्धीचा त्यांनी सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा याचं स्वातंत्र्य त्या परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा माणसाला दिलेलं आहे. आज माणूस त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो आहे. आमच्या देशामध्ये सुद्धा लोकशाहीच्या नावाखाली जे स्वातंत्र्य आहे त्याचाही दुरुपयोगच होतो ना. कोणी काही बोलावं, कोणी कोणाला काही करावं, हे स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे. तसं परमेश्वराने सुद्धा माणसाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा दुरुपयोग चाललेला आहे. आपण त्याचा दुरुपयोग करतो आणि म्हणून जर त्याचा सदुपयोग केला तर या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याची सुरुवात कुठून? माणूस. मी माणूस आहे, तू माणूस आहे. माणसामध्ये कुठेही भेद निसर्गाने केलेला नाही. तो काळा गोरा वगैरे असेल, तो हवेमुळे आहे. हवेमुळे आहेत. मी जर तिकडे जन्माला आलो तर तिकडे मी पण तसाच होईल. ते जर इथे जन्माला आले तर तेही तसेच होतील. तुम्ही कुठे जन्माला येता त्याच्यावरती अवलंबून आहे. पण शेवटी पृथ्वी कोणाची आहे? मानवाचीच आहे ना. तेव्हा लक्षात जर आपण घेतला हा विषय तर आपल्या ध्यानामध्ये येईल की माणूस हा महत्त्वाचा आहे. म्हणून बहिर्मनाची जी सुरुवात आहे ती मी माणूस आहे आणि मी माणसासारखं वागलं पाहिजे हे कधीही विसरता कामा नये. इथून जर बहिर्मनाला जर सुरुवात होईल ना तर पुढे सर्व चांगलं चांगलं होत जाईल. बिघडलं आहे ना ते इथे बिघडलेलं आहे. कळलं की नाही? मग तुम्ही म्हणा हे कसं काय ते तुम्हाला सांगतो. आपल्या ठिकाणी जी दिव्य शक्ती जी आहे, मी ते बिरमेश्वर शब्द वापरत नाही कारण त्याने घोटाळे होतात किंवा कुठं नाव पण मी देत नाही कुठे. आता दिव्य शक्ती हा शब्द वापरतो की दिव्य शक्ती ज्याला आपण म्हणतो, जी जाणीव स्वरूप, नेणीव स्वरूप, आनंद स्वरूप अशी जी दिव्य जाणीव आहे, ती दिव्य जाणीव मागल्या खेपेला सांगितलं की प्रगट होण्यासाठी उपाधी धारण करते आणि उपाधीच्या माध्यमातून ती प्रगट होते विश्वामध्ये. आणि त्या प्रोसेसमध्ये त्या दिव्य शक्तीला स्वरूपाचा विसर पडतो. स्वरूपाचा विसर पडतो त्या दिव्य शक्तीला. कळलं की नाही? आणि मग मी ते कसं 4 ग्रहण लागतात ते सांगितलं. आता इथे गंमत अशी आहे की ही जी दिव्य शक्ती जी आहे, ही दिव्य शक्ती जेव्हा प्रगट होते शरीराच्या माध्यमातून, जेव्हा ती प्रगट होते तेव्हा ती प्रगट होत असताना तिच्यावर संस्कार केले जातात आणि संस्कार होत असतात. केले जातात आणि होत असतात, दोन्ही होत असतात. मग संस्कार होण्याचा जो प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती 2 प्रकारची आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट. आणि म्हणून हे जे संस्कार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून बहिर्मन तयार होतं. म्हणून मी मगाशी सांगितलं की मनाचं शेवटचं टोक म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वराचं अलीकडलं टोक म्हणजे मन आहे. हे आपण लक्षात ठेवा. म्हणजे ही ती जी दिव्य शक्ती जी आहे तीच पालटत या बहिर्मनापर्यंत आलेली आहे. आणि या बहिर्मनाच्या ठिकाणी म्हणजे बहिर्मन ही दिव्य शक्तीचाच आविष्कार आहे. पण त्या बहिर्मनावर जे संस्कार होतात ते महत्त्वाचे असतात आणि ते संस्कार निर्णायक ठरतात. आणि म्हणून हे जे संस्कार होतात
त्याच्यातून बहिर्मन तयार होतं. कसं होतं तयार? तर ज्या संस्कृतीतून संस्कार येतात त्या संस्कारप्रमाणे विचार असतात आणि त्या विचाराप्रमाणे आपल्या जीवनाला आकार प्राप्त होतो. म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी ती मुळात असणारी जी दिव्य शक्ती, ती दिव्य शक्ती ज्या वेळेला बहिर्मन रूपाने आणि प्रगट होते आणि त्याच्यावर ज्या संस्कार होतात तेव्हा ते बहिर्मन जे आहे ते त्या संस्काराप्रमाणे विचार करायला लागतं. ते जे विचार करताना ते त्या संस्काराप्रमाणे करतं आणि संस्काराप्रमाणे विचार आणि विचाराप्रमाणे बहिर्मनाला आकार असं एकदा व्हायला लागलं की बहिर्मनाचा एकंदर जो आकार आहे, बहिर्मनाचा जो प्रकार आहे आणि बहिर्मनाचं जे रूप आणि स्वरूप आहे ते तुमच्या ध्यानात येईल. लक्षामध्ये आलं की नाही? आणि एकदा तुम्हाला कळलं की बहिर्मन आपल्या ठिकाणी जे तयार होतं आहे आणि झालेलं आहे त्याचं मूळ संस्कारात आहे आणि ते संस्कार जर आपल्याला अनिष्ट मिळालेले असतील तर आपल्या ठिकाणी विचार येतील ते अनिष्ट, आणि जर चांगले असतील तर विचार येतील ते चांगले, आणि त्याच्यातून ते बहिर्मन त्याप्रमाणे आकार घेईल आणि मग ते बहिर्मन बाकीच्या सर्व गोष्टीवर जेव्हा प्रभाव टाकेल तेव्हा त्याच्यातून सर्व जे निर्माण होईल ते चांगलंच निर्माण होईल. आणि म्हणून हा विषय इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला बहिर्मन आणि अंतर्मन नीट समजावून घेण्यासाठी हे सगळं समजावून घेणं आवश्यक आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे